नमस्कार. DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून येवला शासकीय विश्रामगृह येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कृतज्ञता आणि विद्यार्थ्यांप्रती स्नेह व्यक्त करत या प्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण या कार्यक्रमाची रंगत श्रीरामपूरच्या ओवी काळे यांच्या मधुर वाणीने अधिकच वाढली. ओवी काळे यांनी आपल्या प्रबोधनात्मक शैलीतून महापुरुषांच्या विचारांचा वारसा मांडला, ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. या सोहळ्याला राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती. भास्कर भगरे, खासदार दिंडोरी लोकसभा मतदारसंघ, मारुती पवार, माजी आमदार, माणिकराव शिंदे, ज्येष्ठ नेते, बाबासाहेब घाडवे, प्रांताधिकारी येवला, संजय कुसळकर, गट शिक्षणाधिकारी, महेंद्र पगारे, इजाजबाई, महेंद्र काले, विलास पगारे यांसह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. मान्यवरांनी आपल्या भाषणात महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रगती करण्याचे आवाहन केले. अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाने येवल्यात सामाजिक एकतेचे आणि शैक्षणिक जनजागृतीचे दर्शन घडवले. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित आजचा हा कार्यक्रम महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असे औचित्य. आमचे सहकारी मित्र महेंद्र भाऊ पगारे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला. आणि आगळं वेगळं म्हणजे आपण बघतो की जयंतीचे कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये धुमधडाक्यामध्ये होतात, परंतु त्याला फाटा देऊन खऱ्या अर्थानं जो मागासवर्गीय समाज आहे, आदिवासी समाज आहे, याला कुठेतरी शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून मदत करून ही जयंती साजरी करण्याची महेंद्र भाऊंची जी पद्धत आहे, मागच्या वर्षी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू असतील, दप्तर असेल किंवा त्यांना लागणाऱ्या चपला असतील किंवा जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार करणं असेल किंवा आरोग्याच्या दृष्टीने किंवा आर्थिक मदत करणं असेल, अशा प्रकारचा जो पायंडा पाडला आहे तो नक्कीच समाजामध्ये आदर्श घेण्यासारखा आहे. मी महेंद्र भाऊंना खूप खूप धन्यवाद देतो आणि हाच आदर्श इतरांनी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे स्वप्न होतं की समाज हा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आला पाहिजे आणि अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना खऱ्या अर्थानं पुढे आणण्याचं काम केलं पाहिजे आणि ते काम महेंद्र भाऊ पगारे नक्कीच चांगल्या पद्धतीने करतायत. त्यांना खूप खूप धन्यवाद. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती आणि त्याचबरोबर महात्मा फुलेंची जयंती देखील या आठवड्यात संपन्न झाली. त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आमचे सहकारी महेंद्र भाऊ पगारे हे नेहमीच आगळं वेगळं हे करीत असतात. दरवर्षी समाजातील गोरगरीब गरजू लोकांना अन्नधान्याचं वाटप आणि विद्यार्थ्यांना ज्यांना आवश्यक आहे त्यांना दप्तर, वह्या, पुस्तक हे स्वखर्चाने देत असतात. मला या ठिकाणी आजच्या निमित्ताने हेच सांगायचं आहे की एक महेंद्र भाऊ पगारे जे एक अत्यंत छोट्या कुटुंबातील आहे, शेतकरी कुटुंबातील, स्वतः हे करतात, तर मी त्यांना आपल्या मार्फत सांगू इच्छितो की महेंद्र भाऊच्या या उपक्रमाला आम्ही जे लोक या कार्यक्रमाला तो बोलवतो, आम्ही फेटे घालून घेतो, हारगुच्छ घेतो, आम्ही देखील त्यात कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे आणि हे असं सर्वांनी करावं अशी देखील या निमित्ताने मी विनंती करेन. त्याचबरोबर काही लोकांना, हे राजकीय विषय आहे, पण काही लोकांना अजूनही डोक्यातनं जात नाही का माणिकराव मुळे आमची आमदारकी गेलेली आहे. ते स्वतः तर काही करत नाही आणि दुसरं करत असेल तर त्यांनाही ते मदत करत नाही. आणि आज हे सर्व होत असताना
काही लोक 4 वर्ष तयारी करतात आणि 5व्या वर्षात थांबून घेतात. अशा या प्रवृत्तींना देखील मला सांगायचं आहे की आपण जरा हिंमत धरा. समाज निर्मिती करण्याकरता आपण कुठेतरी तुमची ताकद दाखवा. एवढी देखील या निमित्ताने मी एक राजकीय इच्छा व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महेंद्र पगारे ज्या पद्धतीने ही जयंती साजरी करतो त्या माध्यमातून अभिवादन करत महेंद्र भाऊच्या या कार्यक्रमांना आपण सर्वांनी सहकार्य करावं ही देखील अपेक्षा व्यक्त करतो.